नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ विद्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठानी राहत होते। त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती, परंतु शेठ आणि शेठानी त्यांच्या आयुष्यात जीवनात कोणत्याही प्रकारचे दान धर्म करत नव्हते। त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे पुण्याचे कार्य केले नव्हते। त्यांनी कधीच कोणालाही दान दक्षिणा दिली नव्हती। त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता, म्हणजे त्यांना संतान सुद्धा नव्हती। ज्या ठिकाणी शेठची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती। चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनवला होता। त्या चिमणींना 2 पिल्ले होती। चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे। मित्रांनो, व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला कोठेही भगवान भोलेनाथाचं स्मरण झालं, भोलेनाथाची आठवण झाली तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका। चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे पाणी शोधण्याचं काम करत असे। चिमणी शेठच्या हवेलीजवळ सुद्धा जात असे, परंतु तिथे तिला एक सुद्धा दाणा मिळत नसे। तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर याच शेठची आहे आणि हा खूप श्रीमंत आहे, हा खूप श्रीमंतसुद्धा आहे, परंतु तरीसुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचे दान करत नाही, कोणालाही भिक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, कोणत्याही असहाय्य व्यक्तीची मदत ह्यांनी केली नाही। त्याचबरोबर कधी पक्ष्यांना हा दाणेसुद्धा टाकत नाही। हा शेठ तर खूपच कंजूस आहे। एक दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते। तेव्हा तेथे शेठ आणि शेठानी बोलत होते। शेठानी बोलते, शेठजी, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे, सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात, आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु आपण या धनाने काय करायचं? आपण या धनाचं काय करायचं? आपल्याला कोणतेही पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारस नाही, हे धन खाणारा कोण असेल? तेव्हा शेठ शेठानीला म्हणतो, हे शेठानी, आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपलं नशीबच असं आहे, असं असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल। पुढे शेठ म्हणतो, आपण जेव्हापर्यंत जगू तेव्हापर्यंत हे धन खायचं, त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन खाली। दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्याचं हे बोलणं ती चिमणी ऐकत असते। चिमणी शेठ आणि शेठानीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून जाते व नगरात जाऊन ती दाणे पाणी शोधू लागते। त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते। आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेठानीचं बोलणं ऐकू लागली। श्री स्वामी समर्थ। शेठानी जी होती ती खूपच चांगल्या स्वभावाची होती। तिच्या मनामध्ये दया धर्म होता। जेव्हा ती चिमणीला पाहिजे तेव्हा हळूहळू शेठानीला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्या प्रती तिचा लगाव वाढू लागला। आता शेठानी रोजच्या रोज शेठपासून लपवून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे असेच टिपायची। असे बरेच दिवस निघून गेले। एक दिवशी चिमणी विचार करू लागली, शेठानी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरीसुद्धा हिला पुत्र सुख प्राप्त नाही। मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल? चिमणीने विचार करू लागली, जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचं स्त्रीत्व असणं हे निष्फळ आहे। एका स्त्रीचं दुःख एका स्त्रीचं समजू शकते। स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होतं जेव्हा ती आई बनत असते। एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते। हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होती आणि ती विचार करू लागते की ही शेठानी किती साध्या सरळ स्वभावाची आहे, रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते, मी असं काय करू शकते की हिच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल? तेव्हा एक दिवशी चिमणीच्या मनामध्ये येतं की जर मी देवाचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेठानीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेठानीला संतान सुख देतील। हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते, अहो, काही दिवसासाठी मी बाहेर
काही दिवसासाठी मी बाहेर चाललेले आहे. तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या. त्यांना वेळेच्या वेळी दाणे पाणी खायला द्या. इतकं म्हटल्यावर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते. रात्रंदिवस उडत राहते. खूप कठीण परिश्रम ती करते. उपाशी पोटी ती सतत उडत असते. उडत उडत शेवटी ते कैलास पर्वतावर पोहोचते, जेथे महादेव आणि आता पार्वती होती. चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते ती बेशुद्ध होते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते. माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू कुठून आली आहेस? मला असं वाटतं आहे की तू खूपच मोठ्या दुःखात आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, मी खूप जास्त दुःखी आहे. मी खूप लांबून आले आहे. मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखासाठी मी खूप दुःखी आहे. श्री स्वामी समर्थ. तेव्हा माता पार्वती म्हणते, ही चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे. तेव्हा चिमणी म्हणते, माते, जिथे मी राहते तिथे एक शेठ आणि शेठाणी राहतात. त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेले नाही. शेठाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे माते, तू त्यांना संतान सुख दे. इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते. माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव उठतील. आपण त्यांच्यासोबत बोलूया. थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात. माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथाकडे जाते आणि भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठाणी राहते. त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही आहे की नाही? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्र सुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही. मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्र सुख कसा देऊ शकतो? तेव्हा माता पार्वती भोलेनाथाकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते, ही चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू आणि याच आशेने ती उपाशी पोटी आली आहे. ती इतक्या लांबून आली आहे, मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो? माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे, तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे. तसंही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे आणि हा सुद्धा हट्ट मी तुमचा पूर्ण करणार म्हणजे करणारच. मी शेठ आणि शेठाणीला पुत्र सुख देणार आहे. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाहीत, शास्त्राचे वाचन ते करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाहीत. शेठ आणि शेठाणी हे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीसाठी जर शेठ आणि शेठाणीने आस्तिक बनवले, त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरात मदत केली, गरजू लोकांची मदत केली, देवांचे भजन कीर्तन केले तरच त्यांना पुत्र दीर्घायू असेल. श्री स्वामी समर्थ. तेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन की शेठाणी पूर्णपणे आस्तिक बनवतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात. त्यानंतर ती चिमणी भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघते आणि उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोहोचते. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि शेठाणीला एक पुत्राची प्राप्ती होते. शेठाणी पुत्राला पाहून खूपच खुश होते. चिमणीसुद्धा खूपच आनंदी होते. चिमणीला आता ह्या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे. चिमणी विचार करू लागते, हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्री होऊन जाते. त्यानंतर दुसरी महाशिवरात्रीसुद्धा होते. त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथीसुद्धा होऊन जाते. तेव्हा 5वी महाशिवरात्री येते. तेव्हा ती चिमणी खूपच चिंतित होती. ती खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा 5 वर्षाचा झाला आहे आणि हा शेठ अजून
शेठानी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणालाही भिक्षा देत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक करत नाहीत. तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते की जर ह्या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल. आणि हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते, मी शेठ आणि शेठानीला ही गोष्ट सांगू तर कशी? शेठ आणि शेठानीला माझी भाषा तर कळणार नाही, माझे इशारे सुद्धा त्यांना समजणार नाहीत. आता मी काय करू शकते? हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. तेव्हा चिमणीची पिल्लंसुद्धा आता मोठी झाली होती. चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते, पिल्लांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी काही दिवसासाठी बाहेर चाललेले आहे. त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोहोचते. कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणावरती पडते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते, हे चिमणी, आता तुला काय त्रास आहे? तू जसं म्हणली होतीस तसं तर झालं ना? शेठ आणि शेठानीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे, मग तू पुन्हा येथे का आली आहेस? तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, शेठ आणि शेठानीला पुत्ररत्न प्राप्त तर झाला आहे, परंतु शेठ आणि शेठानीला धर्म मार्गावर आणण्यात, आस्तिक बनवण्यात मी काय करू शकते? किंवा मी यशस्वी नाही झाले, मी त्यांच्याकडून धर्माचं कार्य करून घेऊ शकले नाही. दोघेही नवरा बायको अजूनही तसेच आहेत. ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही देवाचे भजन कीर्तन करत नाहीत. आता सुद्धा दोघेही नवरा बायको तसेच नास्तिकच आहेत. तेव्हा महादेव म्हणतात, हे चिमणी, असं असेल तर मग त्याचा पुत्र अल्पायू असेल. तेव्हा चिमणी आता पार्वतीच्या चरणामध्ये पडते आणि म्हणते, हे माते, असं होऊ नये, त्याचा पुत्र दीर्घायू असावा. चिमणीला हे चांगलं माहीत होतं की जर वडिलांकडून कोणतीही गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणामध्ये पडायलाच हवं. आणि हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत असते आणि माता पार्वतीच्या चिमणी चरणामध्ये पडत असते. माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते, हे चिमणी, तू शांत हो. माता पार्वती भोलेनाथांना म्हणते, हे महादेव, असं होऊ नये. पुढे चिमणी म्हणते, माते, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजण्याचे, परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत आणि माझे हावभाव, माझे इशारे सुद्धा ते समजू शकत नाहीत. आता आम्ही करू तर काय करू? पुढे चिमणी म्हणते, हे माते, जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठानीला जवळ गेलेले आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ते गोष्ट खूप चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात, हे चिमणी, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसं होईल. आम्ही लवकरच शेठ आणि शेठानीच्या घरी जाऊ. त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते. काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षूच्या रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि येऊन शेठानीला म्हणतात, हे माते, आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, कृपया आम्हाला भोजन द्यावे. जर तुम्हाला आम्हाला भोजन दिले नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा शेठानी हातात हात जोडून म्हणते, हे बाबा, तुम्ही मला शाप देऊ नका, आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ. त्यानंतर शेठानी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेले महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले चांगले पक्वान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते. तेथेच शेठानीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो. तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा, तर कधी भाजी, तर कधी मिठाई घेऊन यायचा. आणि हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूपच आनंदित झाली. माता पार्वती विचार करू लागले, हा महादेवाचा प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे. शेठानी साधू आणि साध्वीनीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागतात. तेव्हा शेठ आणि शेठानी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे बाबा, माते, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा श्राप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेठ आणि शेठानी, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुका करत आहात.
जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमचा पुत्र मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तुमचा पुत्र तुम्हा सर्वांना सोडून हे जग सोडून निघून जाईल. तेव्हा शेठ आणि शेठानी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आम्ही काय करू शकतो? आमच्या उतरत्या वयात, आमच्या म्हातारपणात तर आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाहीत. याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाहीत. आमच्या पुत्राचा शोक आम्ही सहन करू शकणार नाहीत. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघे उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या दारावर कोणीही आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. तुम्ही दान धर्म करा, लोकांची मदत करा, प्राणीमात्राची मदत करा, धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा, देवाची पूजा करा, देवाचे भजन कीर्तन करा. इतके म्हणून महादेव शांत राहतात. दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतींच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्ही असंच करू. त्यानंतर शेठ आणि शेठानी यांना महादेव म्हणतात, तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे, जो पुत्र बागडत आहे, तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही. तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच. हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळाला आहे. ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी तिने पुत्र मागितला होता, हा तिच्याच विनंतीचा, तिच्याच परिश्रमाचा फळ आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे. तेव्हा शेठ आणि शेठानी म्हणतात, बाबा, ती चिमणी कोठे आहे? कोणती आहे? तेव्हा ती चिमणी तेथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते. प्रिय मित्रांनो, तो दिवस महाशिवरात्रीचा होता, ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठानीच्या घरी आले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात त्यांच्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि शेठ आणि शेठानीला दर्शन देतात. अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्री सफल ठरते. त्यानंतर शेठ आणि शेठानी मोठ्या उत्साहाने, आनंदाने महाशिवरात्री साजरा करतात आणि महाशिवरात्रीचे व्रत करतात. त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करते. महादेव आणि माता पार्वतीचे यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झालेले असतात. जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथाची अशीच कृपा राहते, जशी शेठ आणि शेठानीवर भगवान भोलेनाथाची कृपा केली. मित्रांनो, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एक ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक खरंच खूप खूप आभारी आहे व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.